आमच्याकडे आहे लाल कलरची टेस्ला, अच्छा, पण आत्ता आमच्याकडे आहे व्हाईट. का? कारण की आमच्या गाडीला थोडासा प्रॉब्लेम आला होता. मी आत्ता काही महिन्यांपूर्वीच व्हिडिओ टाकला होता आणि सांगितलं होतं की आमच्या गाडीला आजपर्यंत कधी सर्व्हिसिंगची गरज नाही पडली, पण आता पडली. मी काय झालं ते आता गाडीत बसून सांगते. पण आम्हाला लोनर कार मिळाली. टेस्लाची मॉडेल 3 ही छोटीशी कॉम्पॅक्ट कार आहे आणि आतून कशी आहे थोडीशी वेगळी आहे, ते मी आता पुढे दाखवतेच. आणि आमच्या गाडीसोबत काय झालंय ते पण सांगते. सो ही गाडी अगदी आपल्या टेस्ला सारखी सेम आहे. फक्त यामध्ये चेंज जर तुम्ही बघाल, या बाजूला ना एक छोटंसं आपलं ते स्टिक असतं, या बाजूला एक आणि या बाजूला एक, आणि इथं ती स्टिक असते ज्याला तुम्ही पार्क, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह मध्ये मोडमध्ये टाकू शकता. ती इथे नाहीये, ते ना ह्या इथं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, ब्रेक दाबायचा, पुढे केलं की गाडी ड्राईव्ह मोडमध्ये जाते आणि खाली केलं की गाडी रिव्हर्स मोडमध्ये जाते. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आता या बाजूला असतात सिग्नल, लेफ्ट किंवा राईट. तर ते सिग्नलच्या ऐवजी हे बटन दाबायचे. तुम्हाला लेफ्टचं सिग्नल द्यायचंय, सिग्नल लागलं. हे जर तुम्हाला राईटचं करायचं असेल तर राईटचा कॅमेरा लागला, राईटचं सिग्नल लागलं. आणि त्यानंतर आहेत इथे लाईट्स. ही जी पांढरं जे दिसतं ना तुम्हाला, हे LED लाईट्स आहेत. मी आता एक छोटीशी क्लिप टाकते म्हणजे तुम्हाला कळेल की किती कूल दिसतात ते. आणि ते इट्स अ व्हेरी बेसिक फीचर, आजकालच्या सगळ्या गाड्यांमध्ये आहे पण आमच्या टेस्लामध्ये नव्हतं. आणि ही कार तशी साईजला की आहे, म्हणजे 5 लोक आरामात बसू शकतात या गाडीमध्ये, पण इट्स अ कॉम्पॅक्ट कार. ही गाडी अशी दिसतीये आणि ही गाडी किती उंच वाटते त्याच्यासमोर. लुक ॲट दॅट, लुक ॲट द डिफरन्स. एवढीशी इटुकली पिटुकली छुटुकली गाडी आहे ही. सो झालं काय ते सांगते. मी परवाच्या दिवशी अशीच गाडी चालवत होते आणि अचानक स्क्रीनवरती मेसेज आला आउट ऑफ नो वेअर की वेन यू पार्क युअर कार इट माइट नॉट रिस्टार्ट, इट नीड्स सर्व्हिस म्हणून. अँड आय वॉज लाईक व्हॉट द हेक. कारण की काही एरर नाही, पहिले काही नोटिफिकेशन्स नाही, डायरेक्ट मेसेज. सो आय गॉट स्केअर्ड. तर मी लगेच महेशला कॉल केला की मी तो आता ऑलमोस्ट पाऊण 1 तासावरती आहे आणि आता हा असा मेसेज आलाय, काय करायचं. तर त्यावर लगेच टेस्लाच्या ॲपमध्ये गेला. त्याला पण दिसलं तिथे की एरर आलाय आणि सर्व्हिसिंग हवी आहे. त्यांनी लगेच नेक्स्ट डेची अपॉइंटमेंट त्याला मिळाली, त्यांनी ती घेऊन टाकली. बरं, त्यांनी एवढं घाबरवलं. मी गाडी वगैरे पार्क केली. मला आता वाटलं आता गाडी चालू होती की नाही, गाडी चालू झाली, काही प्रॉब्लेम नाही. मी परत घरी आले आणि मग नेक्स्ट डे मी अपॉइंटमेंट मिळाली त्या टायमिंगला मी इथं येऊन गाडी ड्रॉप केली. त्यांनी आम्हाला $280 एस्टिमेट दिलं, विच वॉज प्रिटी डिसअपॉइंटिंग. आय वॉज लाईक उगाच $280 जाणार, पर सर्व्हिसिंग काय. तर काहीतरी ते व्होल्टेजचा काहीतरी इश्यू झालाय म्हणत होते ते. आता काय ऑप्शन नाही, द्यावी तर लागणार आहे. पण आज त्यांचा मेसेज आला की गाडी तयार आहे आणि सर्व्हिसिंग झाली आहे, एरर आम्ही फिक्स केलाय आणि इनवॉइस 0. वी डिडंट हॅव टू पे एनिथिंग. त्यांनी एक छोटासा पार्ट काहीतरी रिप्लेस केलाय गाडीमध्ये, जो हा एरर क्रिएट करत होता, आणि त्यांनी त्याचे पैसे नाही घेतले. सो ये फ्रीमध्ये सर्व्हिसिंग झाली आहे. सो तुमच्यापैकी जे टेस्ला ओनर आहेत, जे अमेरिकेत राहतात किंवा इतर कुठल्या देशामध्ये राहतात, तुम्हाला असा एक्सपिरियन्स आलाय का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.